हॅलो माय यूट्यूब फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे 6 एप्रिल 2024 आणि आज होती माझ्या भावाच्या नवीन घराची पूजा घरभरणी आणि त्यासाठी आम्ही गावी आलो आहोत। फायनली त्याच्या स्वप्नातलं घर आज पूर्ण होतं आहे आणि आज घराचा गृहप्रवेश आहे। आई वडील भाऊ आणि माझी भाऊजाई हे सगळे मिळून आज गृहप्रवेश करत आहेत। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला गृहप्रवेशासाठीच्या ज्या विधी आहेत त्या सगळ्या सिक्वेन्समध्ये पाहायला मिळतील। आईने आणि भाऊजाईने जो कलश घेतलेला तुम्ही पाहताय तो आहे वर्धिनी कलश आणि हाच पूर्ण घरामध्ये फिरवला जातो की ज्यामुळे आपल्या घराची सतत प्रगती होत राहील आणि त्यासाठीच तो दाराच्या उंबऱ्यावर पुजला जातो। हा कलश मातीचाच असतो, पण जिथे अवेलेबल नसतो तिथे तांब्याचाही कलश वापरला जातो। जेवढ्या रूम आहेत आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं, कुलस्वामींचं नाव घ्यायचं, देवाला सांगायचं नवीन घर आहे, वास्तू आहे, त्यामध्ये आम्ही गृहप्रवेश केला होता, आपलं कृपाछत्र आमच्या घरावरती राहू द्या असं देवाला सांगायचं। उजवा पाय टाकायचा, सगळ्या रूम मध्ये उजवी मारायची, परत इथं जागे सगळ्यांनी उजवा पाय टाकून एक एक जोडी आतमध्ये बरोबर। ओम भद्रं कर्णे वेद्रं श्रृणुयाम श्रृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्ष चक्षुवागं सत्तनो धीर्वक्षेमहि देव। संपूर्ण वास्तूत हा कलश फिरून आणल्यानंतर त्याची स्थापना वास्तूच्या ईशान्य दिशेला केली जाते, कारण वास्तूची ईशान्य दिशा ही देवी देवतांची असते। गृहप्रवेश केल्यानंतर अन्नपूर्णा मातेचं पूजन केलं, त्याबरोबरच आपले जे कुलदैवत आहे जेजुरीचे खंडोबा त्यांचे पै भंडार भरला आणि मग मुख्य पूजेला सुरुवात झाली। देवीचं नाव घेतलं, काकाने आवायाने तांब्याने म्हणलं। या सगळ्या विधी झाल्यानंतर मुख्य जी वास्तुशांतीची पूजा आहे त्या पूजेला सुरुवात झाली। सगळ्यात आधी गणेश पूजन झाले। गणेश पूजनानंतर आपल्या भारतात जी देवीची 16 शक्तिपीठे आहेत त्या शक्तिपीठांची स्थापना करून त्यांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर वास्तुमंडल आणि वास्तुपुरुषाची पूजा करण्यात आली। त्यानंतर नवग्रह मंडल आणि महादेव पार्वतीची पूजा करण्यात आली। इथे जो विधी पार पडतोय तो म्हणजे जलदेवतेची पूजा आणि जलदेवता म्हणजेच आपला जो बोरवेल आहे तिथे 5 वसनीच्या हातून श्रीफळ बांधलं जाते। याआधी जी आपण वास्तुपुरुष आणि वास्तुमंडल पूजा केली होती त्यातलेच वास्तुपुरुष भगवान जे आहेत त्यांची स्थापना इथे करण्यात आली आहे। वास्तुपुरुषाची स्थापना आपल्या वास्तूच्या आग्नेय दिशेला केली जाते आणि ही वास्तूची आग्नेय दिशा आहे म्हणून इथे वास्तुपुरुषाची स्थापना करण्यात आली आहे। वास्तुशांतीच्या सगळ्या विधी पार पडल्यानंतर होम हवन करण्यात आलं आणि होम हवन करण्यासाठी घरातले सगळेच म्हणजे माझे 4ही भाऊ, वहिन्या आणि आई वडील हे बसले होते। हे दृश्य पाहायला खूपच छान वाटत होतं, कारण सगळे घरातले एकत्र आणि तेही वास्तुशांतीच्या पूजेसाठी घरात खूप आनंदी वातावरण होते।
वास्तुशांतीच्या होमात पूर्ण आहुतीचा नारळ टाकल्यानंतर सत्यनारायण पूजा करण्यात आली. अशा प्रकारे सगळ्यात शेवटी सत्यनारायण पूजा करण्यात आली. वास्तुशांतीची पूजा सत्यनारायणाच्या प्रसादाचा सन्मान सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. दीपालीचा आणि माझा ठेवून मान. नानी आता घ्या बाय सांगा का. इथे सुवासिनीसाठीचा स्वयंपाक चालू होता. माझ्या दोन्ही माम्या, काकी, घरातले सगळेच वहिन्या वगैरे इथे स्वयंपाक करत होते. तर अशा पद्धतीने वास्तुशांतीची पूजा पूर्ण झाली. त्यानंतर भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवला होता, म्हणजेच भजन ठेवले होते. ही वास्तू ही नवीन घर बनवण्यासाठी जी धावपळ होत होती माझ्या भावाची, ती आज संपली. वास्तू शांती झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस आणि हा दिवस म्हणजेच उत्तर पूजेचा दिवस. सत्यनारायण उत्तर पूजा झाल्यानंतर कालची जी वास्तू शांतीची पूजा मांडली होती तिथे सगळीकडे उत्तर पूजेची अक्षता वाहून तिथले जे कलश होते ते खाली उतरवण्यात आले आणि सगळ्यात शेवटी वर्धिनी कलश हलवण्यात आला. त्यानंतर या कलशावर ठेवलेले जे नारळ होते ते लाल कपड्यात बांधून तीनही मुख्य दारांच्या चौकटीवर बांधण्यात आले.
वास्तुशांतीचा हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे कलरमध्ये जे बनवले ना ते खूप छान वाटते. हां नाही नव्हते हे आधार होते.